आमच्या घरातील नवीन पाहुणा आहे बरं का. जानूला आमचा जुना मनू मेला ना तेव्हापासून करमत नव्हतं म्हणून त्याला आहे ना आणलं. पण लय अगोचर आहे जानूला, असा थोडा वेळ सोडत नाही बरं का. जानू आवाज दे ग, दे ना. चल म्हणा चल. जानूला उठवतो, जानूच्या तोंडाची पप्पी घेतो. जानू इकडून झोप बाळा, इकडून झोप. जानू संग इतका खेळतो ना, लई तिला म्हणजे एकच दिवस झालाय आणून, कालच आणलं बरं का. पण लय हुशार मांजर दिसतंय. पायातलं छुन ओढून ओढून तोडून टाकले जानूचं एकट्यानी, आहे ना रे. आ दीदी कुठं आहे तुझी? कोणती दीदी? लय तापड आहे बरं का, लय तडतड आहे, लुकडं सुकडच आहे पण लय तडतड. जानू उठून बोल ग त्याला. बाहेर जातो. आ बाहेर जातो. हा काल गेलत ना. सकाळी पण मला पहाटे उठवलं होतं त्यांनी बाहेर जायसाठी. घे घे जवळ घे ना, जवळ घे ना. जानू आता उठत नव्हती तर एवढा येड्यावानी करत होतं तिला की बस. आमच्या जानूला आहे ना लय मांजरं आवडते तर, आणि वैष्णवला कुत्रे. पण कुत्रे कसं भांडणाची कळ मांजरं कसं घरातली घरात राहतात ना, त्याच्यामुळं मग तसे नाही कडू म्हणू. खेळत आहे ग, खेळत आहे ग, खेळत आहे ग. चल म्हणा. चल कळायला लागला आहे ना जानू. अगो बाई ग, काय लाड आला गो बाई, काय लाड आला गो बाई. आदो बादो. आपला जुना मनू एवढाच होता बरं का. त्याला इतकं म्हणजे 1.5 वर्ष दूध पाजून नुसतं दूधच प्यायचा, दूध सर काही पितच नव्हता. तसं याला असं दुधाची सवय नाही लावायची बरं का. एवढं तेवढं दूध पाजायचं. पण त्या मांजराला कसं दुधाशिवाय ते दुसरं काही खातच नव्हतं. येऊ दे येऊ दे, खेळू दे ना, खेळू दे ना ग. नख लागला. अगं ते खेळत आहे जानू, कालपासून त्याला तुझाच लळा लागला फक्त, कोणाकडेच येत नाही. कोणाकडेच येत नाही ते, जानूचाच लळा आहे फक्त. जानूला काल रात्री झोपली असं तोंडाची पप्पी घेत होतं, तिला निसं पंजाने उठ उठ करत होतं तोंडाला पंजा मारून. ऐ येडा, कपडे फाडताय काय? कपडे फाडताय का ग जानू? मग दुधुल्या करतो. दुधुल्या करतो का रे आमच्या जानूला? अयो अयो अयो, काय चालू आहे नेमकं आता हे? तसं नाही करू म्हणायचं. काय चालू आहे? सड 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 ग, लय छोटा बच्चा आहे बर का. बच्चा इथे त्याला दुसरं कोणीच लागत नाही, फक्त जानू लागते. काल जानून त्याला दिवसभर आणल्यापासून सोडला नाही ना, त्याच्यामुळे तो तिच्या पिच्छाच सोडत नाही. जानू रात्री सप्त्याकडे गेली, एवढं ओरडत होतं, एवढं ओरडत होतं दारात येऊन तिच्याकडे बघून तिकडं. आता बाई, आता बाई म्हातारी झाली आमची जानूबाई, बोचरी म्हातारी. जानूला 6.5 वर्षात झाली. अहो 6.5 वर्षातच दात पाडायला लागले. 7 पूर्ण झाल्यानंतर दात पाडतात, पण तसं काही नाही आहे ना. चावलं का ग? अय मन्या, म्हणू मांजरांचं असं असर का हुशार का बनते ते. जेवढे लहानपणी आणले, जेवढं त्यांच्या संग बोललं का तेवढं, त्यांना शिकवलं का तेवढे हुशार बनतात बरं का. आणि लय टोंगळे मांजर आणले आणि त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला का मग मांजराची जात शिकत नसते, त्यांना भाषा बोलणं कळत नसतं. तसं हे एवढंच पिल्लू आहे, पण त्याला ये जा सगळं कळत आहे. जानू कळतीये, दुसऱ्याकडे कोणाकडेच जात नाही ते. अगं पंजा दे म्हणतंय ग. ते ढुसण्या मारू मारून कपडे ओढू ओढूच बेजार झालं आहे ना. जानू तर रडायलाच लागली. दाटूनच म्हणलं तिला खोटं खोटं, तुझा मनू गेला म्हणलं कुठं कुठं. झोपी तर उठल्याच पुरीने भोंगा सोडला होता है ना. हा, आणि तो पालंगा खाली झोपला होता. जानूने एकच आवाज दिला की लगेच तिच्या जवळ आलं.
एवढं हुशार मांजर आहे. एवढे चंचल मांजर असते ना तेवढं त्यांना भाषा बोलणं वळण लागतं लवकर. आव. वरती धर कपडे टाकीन फाडून कुडूम कुडूम. हम्म. आय डुबऱ्या, त्याला आता तर थाव दे ना. नाश्ता करतोय आता आमचा मनू. जानू तू पण कर त्याच्या संग त्या प्लेटमध्ये नाश्ता. इंजेक्शन दाटन म्हणलं आम्हाला माहिती तू किती हुशार आहे. मन म्हातारी तू सगळ्यापेक्षा हुशार आहे घरामध्ये आम्हाला माहिती आहे ना. तो एवढा हुशार नाही. तो कालच आलेला आहे त्याच्यामुळे तो अजून एवढा हुशार नाही. फक्त त्याला तू कळतीये आणि ये जा कळत एवढंच. हां हां बोच कर दीदीला, बोच कर दीदीला. दीदी अजून मांजर जे होतं ना ते जानूला दीदी म्हणलेलं कळायचं बरं का त्याला, आणि वैष्णवला दादा म्हणलेलं कळायचं, आणि जानूच्या पप्पाला पप्पाकडं जा पप्पाकडून दूध घे असं म्हणलं का त्याला पप्पा कळायचे, आणि मम्मी म्हणलं का मी कळायचे त्याला. असं मांजर होतं म्हणजे आम्ही ना असं लहान कुत्रं पाळू मांजर पाळू त्याला एवढा लळा लावतो ना की स्वतःच्या लेकरासारखंच सांभाळतो. त्याच्यामुळे ते हुशार पण लवकर होते तर, आणि त्यांना बोलणं कळतं. वरती काढ त्याला फरक टाकीन फाडून तुडून तुडून कुडून कुडून. नुसतं येड जानूचं त्याला कालपासून नुसतं जानूचं येड आहे. जानू 2 मिनटं बाहेर जरी गेली तरी मोठ्या मोठ्याने बोंबलं तर. अयो अयो बाळ आहे, बाळ आहे का. चल इकडं कर त्याचं तोंड. चल बाय करा सगळ्यांना. बाय चल बाय बाय बाय. काय इकडं बघ, इकडं बघ रे. अय मकटू नकटू सोड त्याचं तोंड लय कसं दिसू राहिलं तसं दाबल्याने. चला 2 जण आता उठा आणि गोदाड्याच्या घड्या घाला आणि सुटा. मी पण. हां दोघांनी तुम्ही. मी पण. ते रात्री कसं चटई वाढायचं, हां कसं वाढायचं चटई. अगं तू झोपल्यानंतर त्याची मजा पाहायला पाहिजे नव्हतं. त्यांनी तुझं छून छून काढलं होतं तुझ्या तोंडाला निसत असं पंजानी उठ उठ करायचं. लय हुशार मांजर वाटतं बरं काही. त्याला इतकं शिकवायचं. छुन छुन सोडलो. हा माझं बी छून छून ओढत होता, तुझं पण ओढलं आणि तोडलं. त्याला हाणू का मग. नाही. मारू दे ना, तुझं छून छून तोडलं ना. नाही. इकडे रे अय टोंग्या दे आमच्या पोरीचं छून छून भरून. निघ चल आमच्या घराच्या बाहेर. देऊ काकलं. कपड्याचा सारा सत्यानाश. तोडून तोडून जानूचे कपडे ओढून ओढून बेजार झालंय मांजर. चाटत आहे का, जीव लावतंय ग तुला. फ्रॉकर अशी दे सरक त्याला बाजूला सरक म्हणा. तसं ते कपडे फाडायची सवय लावीन. आपण जसं वळण लावलं का तसं वळण लागतं मांजरांना. चला बाय. आणि आमचा मनू कसा वाटला नक्की सांगा.